पाकिस्तानच्या कुरापती आपल्या या भारत देशाविरुद्ध सतत सुरू होत्या। त्यांनी कुरापत काढली, पहलगामचा त्या ठिकाणी घटना घडली आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे भारत पाकिस्तान युद्ध या ठिकाणी भारतानं सुरू केलं आणि कधी नव्हे तो एवढा यशस्वी पराक्रम आपल्या भारतीय वीरांनी त्या ठिकाणी दाखवला। पाकिस्तानाच्या त्या ठिकाणी नाकी नऊ आणले आणि अनेक भाग पाकिस्तानचा त्या ठिकाणी अनेक स्थळं त्यांची त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली आणि असं हे भारतीय वीर जवानांनी जो आपला पराक्रम त्या ठिकाणी दाखवला त्या पराक्रमाला सलाम म्हणून आणि या वीर शिवसैनिकांना एक प्रोत्साहन देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं करण्यात आलं। आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले नेते लाडके खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा या जिल्ह्यामध्ये या भव्य तिरंगा रॅली त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। परंतु काही कारणास्तव या रॅल्या त्या ठिकाणी रद्द झालेल्या आहेत। आज देऊळगाव शहरामध्ये सुद्धा या ठिकाणची रॅली होईल की नाही ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका होती। रद्द झाल्याच्या मेसेजेस ठिकठिकाणी व्हायरल झाले, त्यामुळे संख्या जरी कमी असली तरी जी मंडळी या ठिकाणी आली त्यांना संदेश पोहोचला नाही, त्यांच्यासाठी आपण ही छोटीशी एक भव्य तिरंगा रॅली या ठिकाणी आयोजित केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अमर जवान चौकापर्यंत या रॅलीचं आपण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये आयोजन त्या ठिकाणी केलं होतं। या ठिकाणी शूरवीरांना, भारतीय वीर शूरवीरांना या ठिकाणी सलाम देण्यात आला। त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहनपर या ठिकाणी मानवंदना त्या ठिकाणी देण्यात आली। यामध्ये जे काही आपले जवान शहीद झाले त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आणि या रॅलीचा समारोप परमपूज्य बालाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आरती करून जर युद्ध हे पुनश्च सुरू राहिलं तर आपल्या भारतीय सैन्य दलाला त्या ठिकाणी विजयी मिळो यासाठी बालाजी महाराजांची प्रार्थना करून या रॅलीचा समारोप त्या ठिकाणी भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।